वरून मस्त चीज मेल्ट होते ना, पण ही फक्त टेस्टी नाही, एकदम हेल्दी आणि पोटभर रेसिपी आहे. नमस्कार, अपर्णा हेगडे व्लॉग अँड रेसिपी या आपल्या चॅनलला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. मार्केटमधून घरी यायला एकदम उशीर झाला होता मला, म्हणून मी पटकन बनवली एकदम हेल्दी, टेस्टी आणि पोटभर अशी रेसिपी. आज मार्केटमधून भाज्या आणायला जाऊन यायला मला थोडा उशीरच झाला आणि मला राईस खायचेच नव्हते. मग मी पटकन बनवली एकदम हेल्दी, टेस्टी आणि पोटभर रेसिपी. सर्वात पहिले मी घेतल्या 2 वाट्या ज्वारीचे पीठ, 1 वाटी नाचणीचे पीठ, 2 मोठे चमचे बेसन. हे सर्व एका भांड्यात छान मिक्स करून त्यात 1 चमचा ओवा टाकला. त्यानंतर मी काल मार्केटमधून आणलेल्या रेड कलरची भोपळा, व्हाईट कलरचा भोपळा स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे केले. सोबत थोडीशी कच्ची कैरीही घेतली. हे सर्व मिक्सरमध्ये टाकलं. 2 चमचे त्यात जिरं टाकलं. पाणी न घालता छान स्मूथ पेस्ट तयार केली. भाज्यांमधून इतकं पाणी सुटतं की वेगळं आपल्याला पाणी टाकायची गरजच लागत नाही. आता या पेस्टमध्ये मी घातली आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट, 1 चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ आणि आता माझी एक सिक्रेट ट्रिक. फाटलेल्या दुधाचं जे पाणी असतं ना, तेच मी या पिठासाठी वापरलं. त्यामुळे टेस्ट पण जबरदस्त येते आणि रेसिपी अजून पौष्टिक बनते. हे मिश्रण ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये तयार करायचं. त्यानंतर गरम तव्यावर थोडासा ऑइल स्प्रे केला आणि हे पीठ छान पसरवलं. तुम्ही जास्त तेलाचाही वापर करू शकता. दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलं आणि शेवटी वरून थोडंसं चीज किसून टाकलं. गरम गरम खायला इतकं मस्त लागतं ना, खरंच एकदा तरी करून बघाच. ही रेसिपी इतकी हेल्दी आहे ते माहिती आहे का? ज्वारी फायबरसाठी चांगली, नाचणी कॅल्शियमसाठी भरपूर, बेसन प्रोटीनसाठी उत्तम, भोपळा व्हिटॅमिन सी आणि पचनासाठी चांगलाच, फाटलेल्या दुधाचं पाणी शरीरासाठी पौष्टिक आणि वेस्टही होत नाही. जर तुम्हाला वेगवेगळे व्लॉग्स सोबत घरगुती सोप्या आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.